या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत 25 मिनिटात 50 घडामोडी। पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातमीवर। ब्रेकिंग न्यूज अशी आहे पोटनिवडणुकीच्या संदर्भातली की कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे भाजप काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लगबग पाहायला मिळते। आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार थंडावणार आहे आणि त्याआधी रोड शो आणि सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वच राजकीय नेत्यांचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अजित पवार उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। ही पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जाते। कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरू आहे। तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकास आघाडी जोर लावताना दिसते। आणि आज पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे भाजप काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लगबग बघायला मिळते। आज आपण जर लक्षात घेतलं संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे। त्याआधी रोड शो आणि सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वच राजकीय नेत्यांचा प्रयत्न आहे। याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। गोविंद, आपण बघतोय की प्रचाराचा शेवटचा दिवस आज संध्याकाळी प्रचार तोफा ज्या त्या थंडावतील, काय माहिती आहे? विशाल, आपण बघितलं की मागच्या 15 दिवसापासून प्रचाराचा अक्षरशः झंझावात होता या मतदारसंघामध्ये आणि तीनही पक्ष म्हणजे इथे असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबाला त्यांनी मोठी सभा घेतली। त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी तर खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही ठाण मांडून बसले होते। तर महाविकास आघाडीचे सगळे दिग्गज नेते, ज्यांचं नाव घेता येईल ते सगळे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला दिसले। आदित्य ठाकरे असतील, कारण एकच आहे की आगामी काळात ज्या महानगरपालिका निवडणूक होत आहेत त्याची ही रंगीत तालीम आहेच आहे। मात्र ही निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे सगळ्याच पक्षांकडनं। जे कसब्यामध्ये घडतंय तेच नेमकं इथं घडतंय। सुरुवातीला असं वाटलं की ज्या कारणामुळे ह्या पोटनिवडणुका लागल्या त्याची सहानुभूती मतदारांकडनं मिळेल, मात्र नागरिकांमध्ये बऱ्यापैकी रोष दिसतो आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हे सगळे दिग्गज नेते या रोड शोच्या सभेच्या माध्यमातून इथे प्रचार सभा घेताना आपल्याला दिसते। सभेनंतर मात्र इथे बऱ्यापैकी चित्र पलटलेलं आहे आणि त्यामुळे आज जेव्हा 5 नंतर प्रचार तोफा थंडावतील त्यानंतर खऱ्या अर्थानं मतदार काय विचार करतात त्यांच्यावर खरी मदार आहे। 5.5 म्हणजे 5,68,000 इथे मतदान आहे आणि त्यापैकी विशाल महत्त्वाचं म्हणजे 2.5 लाख तरुणांचं मतदान आहे। त्यामुळे तरुण जे आहेत ते चिंचवडचा उमेदवार कोण असेल म्हणजे आमदार, भावी आमदार कोण असेल हे ठरवणार आहे। बरेच महत्त्वाचे प्रश्न होते या मतदारसंघामध्ये, चिंचवड मतदारसंघामध्ये, त्या संदर्भात ते सगळे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। मात्र भाजपचा जाहीरनामा इकडे आला नाही, पण महाविकास आघाडीने आपला जाहीरनामाही प्रसिद्ध केला आणि सुनियोजित शहर किंवा मतदारसंघ कसा बनवता येईल हे देखील सांगितलेलं आहे। राहुल कलाटे डार्क हॉर्स ठरतात का? कारण की त्यांच्याकडे भरपूर जणांचं लक्ष होतं सुरुवातीच्या काळामध्ये, ते अगदी सगळ्यांच्या पुढे होते प्रचारात, नंतर ते बरोबर आहे। राहुल कलाटे या सगळ्या प्रचारामध्ये डार्क हॉर्स ठरतात का हे बघावं लागेल। गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पुण्यामधील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या संदर्भातला प्रचाराचा शेवटचा दिवस आणि आज प्रचार तोफा थंडावतील। पुढे पाहूयात आणखी एक महत्त्वाची बातमी अशी की राज्यपाल नियुक्त आमदारांवरील सुनावणी जी ती लांबणीवर पडली। 21 मार्चला याबद्दलची पुढची सुनावणी होणार आहे। प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। आज याबद्दलची सुनावणी होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राज्यपाल नियुक्त आमदारांवरील सुनावणी जी ती लांबणीवर पडली। 21 मार्चला याबद्दलची पुढील सुनावणी होणार आहे। प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आज याबद्दलची सुनावणी होणार होती, पण आता ही सुनावणी 21 मार्चला घेतली जाईल। राज्यात अजूनही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत निर्णय होऊ शकलेला नाहीये आणि त्या विरोधात याचिका जी ती दाखल करण्यात आलेली होती। त्यामुळे ही नियुक्ती जी ती पूर्णतः थांबलेली आहे। अशा वेळी आता आपण बघतोय की 21 मार्चला याची पुढली सुनावणी होईल आणि आज याबद्दलची सुनावणी होणार होती, पण ती सुनावणी जी आहे ती होऊ शकत नाहीये। त्यामुळे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। याबद्दल बोलूयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत,
आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भातली पुढली सुनावणी जी आहे ती लांबणीवर पडल्याचं आपण बघतोय. काय माहिती याबद्दल? बरोबर आहे. आज या संदर्भात 12 राज्यपाल नियुक्तीच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. पण आता ती सुनावणी 21 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका सूचीबद्ध होती, पण त्याची महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा 2 आठवड्याची मुदत मागितली होती. त्यानुसार 24 फेब्रुवारी म्हणजे आज या संदर्भात सुनावणी होण्याची आवश्यकता होती आणि त्या पद्धतीने याचिका देखील सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. पण आज ही याचिका सूचीबद्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आता आगामी 21 मार्च रोजी ही याचिका पुन्हा एकदा सूचीबद्ध होईल. तोपर्यंत 12 राज्यपाल जे नियुक्त करायचे त्या सगळ्या प्रक्रियेवरती स्थगिती ठेवण्यात आलेली आहे. विशाल, सगळ्या तपशिलाबद्दल आता पुढली सुनावणी ही 21 मार्चला होणार आहे. आणि आता आपण बघणार आहोत 25 मिनिटात 50 घडामोडी. बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षेच्या अभियानाचा फज्जा उडाला. 12वीच्या मराठी भाषा परीक्षेला 31 ठिकाणी कॉपीच्या घटना उघड झाल्यात. एकट्या औरंगाबाद विभागात सर्वाधिक 22 जणांवर कारवाई करण्यात आली. अमरावतीमधल्या शिक्षकांनी 12वी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी करणार नसल्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला. कोकणच्या मातीतील सोन्याची तपासणी होणार आहे. न्यूज 18 लोकमतने याबाबतचा पाठपुरावा केला. अखेर मायनिंग विभागाने नव्याने तपासणीचे आदेश दिले. मुंबईत बेस्ट बसला आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर 400 सीएनजी बसेस सेवेतून कमी करण्यात आल्यात. अचानक बसची संख्या कमी झाल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अमरनाथमधील प्राचीन शिवमंदिराचा आणि परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तब्बल 138 कोटी रुपये मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिलेत. याविषयी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. उदयनराजेंचा अनोखा अंदाज पुन्हा एकदा समोर आला आहे. सातारामधील कार्यक्रमात हिंदी सिनेमातील गाणं गात त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. शिर्डीमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा झाला. गौतमीने डान्स थांबवल्यानं प्रेक्षकांनी गोंधळ घातला. यावेळी हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून प्रति किलो 7 ते 8 रुपये दर मिळतोय. पपईची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून त्याचा परिणाम पपईच्या दरावर झालाय. सध्या पपईला प्रति किलो 16 रुपये दर मिळत असून पुढील बैठकीपर्यंत हा दर कायम राहील अशी माहिती बाजार समितीने दिली आहे. पालघरमध्ये मिरचीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. पिकाचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यात महावितरणने थकीत वीज बिल वसुली सुरू केली आहे. वीज बिल न भरणाऱ्या 8,500 ग्राहकांचं वीज कनेक्शन रद्द करण्यात आलंय. दोडामार्ग तिलारी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत 40 कोटी रुपये मंजूर निधीचा वेगळ्या कामासाठी वापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. दरम्यान अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईच्या वरळीप्रमाणेच बीडच्या परळीला महत्त्व मिळवून देणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. त्यासोबतच प्रभू वैद्यनाथ मंदिराला ज्योतिर्लिंग म्हणून दर्जा मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही असंही ते म्हणाले. नितीन गडकरी आज बुलढाणा दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी फुंडकरांच्या आठवणींना उजाळा दिला. अलिबागमधील कथित 19 बंगले घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. पक्षनिष्ठेसाठी गिरीश बापट घराबाहेर पडल्यावर स्वतः घरात बसवणारे आक्षेप घेतात, पण पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देत नाहीत अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली. अंधेरीतील पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नव्हता असं देखील राम कदम यांनी म्हटलंय. अभिनेत्री दुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी आरोपी शिजान खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. वसई कोर्टात यावर सुनावणी होईल. नांदायला येते म्हणून एकाने मुलांसमोर पत्नीची हत्या केली. चाळीसगावच्या पिंपरखेडमधली धक्कादायक घटना समोर आली असून आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. नागपुरात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपीने मुलींवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. गोंदियातल्या सूर्या टोला जळीत कांड प्रकरणी मोर्चा काढल्यानं 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मनाई आदेशाचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला. कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली. काहींना अटक करण्यात आली तर टिप्पर आणि चोरीची कार जप्त करण्यात आली. बारामतीत अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. कारमधून 1,24,000चा गुटखा जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
येवल्यातील वल्लभनगर परिसरात पार्किंगमध्ये उभ्या कारने अचानक पेट घेतला. आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी कारला जाणून बुजून आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. येवल्यामध्ये पुणे इंदूर महामार्गावर अज्ञात वाहनाने बाईकला धडक दिली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक चौकशी सुरू आहे. नाशिकच्या चुंचाळे शिवाराजवळील भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 8 ते 10 दुकानं जळून खाक झाली. धुळ्यामध्ये कुस्ती स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कोल्हापूरचं वर्चस्व पाहायला मिळालं. स्पर्धेत कोल्हापूरच्या 3 महिला आणि 2 पुरुष खेळाडूंनी सुवर्ण पदकाची कमाई केली. अमरावती मुंबई सुपरफास्ट अंबा एक्सप्रेसच्या स्लीपर कोच डब्यांना कात्री लागणार आहे. वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. या निर्णयाला रेल्वे प्रवासी संघाने विरोध केला. आरटीए अंतर्गत प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. आधार कार्ड स्वीकारण्याच्या निर्णयावर शिक्षण विभागाकडून सूचना मागवण्यात आल्यात. अशात 7 ते 8 दिवसांनंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. सांगलीमध्ये एका टपरी चालकाने ट्रॅफिक सिग्नलची तार तोडली. मात्र त्याची शिक्षा परिसरातील सर्व टपरी चालकांना भोगावी लागली. दररोज 2 टपरी धारकांना हातात काठी घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले. इस्लामपूर पोलिसांच्या अजब फतव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आजपासून काँग्रेसचं 85व्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. या 3 दिवसीय अधिवेशनासाठी 15,000 काँग्रेस प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित राहतील. छत्तीसगडच्या दुर्ग इथे रस्त्याच्या मधोमध उभे राहून गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर या हुल्लडबाज तरुणांनी हवेत गोळीबार करत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. या कारवाईत 1 तलवार, 3 पिस्तूल आणि 1 चाकू जप्त करण्यात आला. काशी विश्वनाथ मंदिरातील मंगल आरती महागली असून यापुढे 350 ऐवजी 500 रुपये मोजावे लागणार आहेत. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला. 1 मार्च पासून याची अंमलबजावणी होणार आहे. उत्तराखंडमधील चारधाम यात्रेसाठी यंदा विक्रमी भाविक येण्याची अपेक्षा आहे. बद्रीनाथ केदारनाथ यात्रेसाठी गेल्या 2 दिवसात तब्बल 60,000हून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांची ईडी चौकशी झाली आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणी ईडीकडून त्यांचा तपास सुरू. भारतीय वंशाचे अजय सिंग मंगा आता जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. यूएनमध्ये पाकिस्तानने पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आणि यावेळी भारतानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांना शरण देणाऱ्या पाकिस्तानने आपला इतिहास तपासावा अशा शब्दात प्रतीक माथुर यांनी पाकिस्तानला फटकारले. अमेरिकेमध्ये हिमवादळाचा हाहाकार पाहायला मिळतोय. अमेरिकेतील तापमानाचा पारा उणे 45 अंश सेल्सिअस पर्यंत घसरला असून 29 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला. तुर्कस्तान सिरियात भूकंपामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. भूकंपामुळे या ठिकाणी 6 लाख इमारतींची पडझड झाली असून बळींचा आकडा 49,000वर गेला. अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या क्लासी अंदाज आणि लक्झरियस लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिनं एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं मेटॅलिक रंगाचा क्लासी गाऊन परिधान केला होता. यात उर्वशीचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय. बॉलिवूडची चांदणी अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पुण्यतिथी आहे. श्रीदेवींच्या आठवणीत पती बोनी कपूर यांनी काही जुने फोटो शेअर केले. अभिनेता ध्रुव सर्जाच्या आगामी मार्टिन सिनेमाचा दमदार टीझर रिलीज झाला. हा सिनेमा कन्नड, तेलुगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.